हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल DH अकॅडमीच्या आणखी एका ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये मी प्रसाद सर तुमच्यापैकी प्रत्येकांचं मनापासून स्वागत करतोय. सीधी बात नो बकवास. बोर्ड्स 2026 मार्च महिन्यात जे आपलं 12वी अर्थशास्त्राचा पेपर होणार आहे त्याच्यासाठी जेवढेही यावर्षी महाराष्ट्रातून आर्ट्स, कॉमर्स, सायन्स चे जेवढेही विद्यार्थी एक्झाम देणार आहेत त्या सर्वांसाठी कोणते कोणते परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न असतील, छोट्यातल्या छोट्या प्रश्नापासून ते प्रश्न क्रमांक 6 पर्यंत ते आपल्याला आजच्या क्लासमध्ये आजच्या ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचं आहे. एकच काम करायचं, जेवढेही प्रश्न मी सांगेन व्यवस्थित नोट डाऊन करायचं अँड शांतपणे कोणाला न सांगता आपला आपण अभ्यास करायला स्टार्ट करायचं. सर यातूनच क्वेश्चन्स एक्झामला येतील का? यस, 100% येतील. सर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये सांगताय ते सर्व प्रश्न केल्यानंतर 80 मार्काचा जो पेपर मार्च महिन्यात एक्झाम मध्ये विचारण्यात येईल त्यापैकी आम्हाला किती मार्क्स पडतील? तर आतापर्यंत आपल्या DA2 अकॅडमीचं ट्रॅक रेकॉर्ड आहे. हे जेवढेही प्रश्न मी दरवर्षी सांगत असतो त्यापैकी 80 पैकी 65 ते 75 मार्काचे क्वेश्चन्स ऍज इट इज येतात. तुम्हाला फक्त तिथे लिहून यायचं आहे, आन्सर नोट डाऊन करायचे. ऑल राईट, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम फटाफट आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूयात. मिशन बोर्ड्स 2026 इकॉनॉमिक्स मध्ये 95 पेक्षा जास्त मार्क आणायचे असतील तर काय काय अभ्यास करावा लागेल, काय काय नाही. त्यासाठी सर्वात पहिले चेक करा, आपण स्टार्ट करूयात महत्वाचे फरक स्पष्ट करा. आता हे सर्व ते महत्वाचे फरक स्पष्ट करा आहेत. यातले काही ऑलरेडी तुमचे अभ्यास करणं झाले असेल, काही होणं बाकी असतील. काम राहायचं, जास्त ताण घ्यायचं नाही, आजपासून अभ्यास करायला स्टार्ट करायचं. ओके, हे सर्व प्रश्न जे म्हणजे जवळपास आणखी ह्याच्या 8व्या नंतर पण आणखी 5-6 आहेत, बट मी काय सांगितलं त्याच्यावर फोकस ठेवा की हे जे सर्व क्वेश्चन्स आहेत. ऑल राईट, हे सर्व क्वेश्चन्स तुम्हाला नीट लक्षात घ्या, व्हिडिओ बघता बघता नोट डाऊन करायचे. तसं तर मी बाजूला सरकवतो, स्क्रीनशॉट तर तुम्हाला काढता येतेच, बट तुम्हाला थोडंसं काम वाचवायचं असेल सर ऑलरेडी कुठे लिहिलेले आहेत का, मला हा PDF कुठे भेटेल? प्ले स्टोअरला आपल्या DH अकॅडमीचं ऍप आहे, त्याच्यावर 100 रुपीजचे कोर्स आहे. त्यामध्ये नॉट ओनली इकॉनॉमिक्स बट ऑल्सो OCM, SP, अकाउंट, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल या सर्व विषयांचे OC चे सुद्धा महत्वाच्या प्रश्नाचे PDF अपलोड झालेले आहेत. तिथून तुम्ही ते चेकआउट करू शकता. ऑल राईट, सो ज्यांना कोर्स परचेस करायचे नाहीये त्यांच्यासाठी व्हिडिओ सुरुवात करूयात. ऑल राईट, चलो सर्वात पहिले बघा, पहिला फरक स्पष्ट करा आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. दुसरा विभाजन पद्धत व राशी पद्धत. स्थल उपयोगिता, काल उपयोगिता, मागणीतील विस्तार, मागणीतील संकोच, इच्छा आणि मागणी हा अतिशय महत्वाचा आहे. पुरवठ्याचा विस्तार व पुरवठ्याचा संकोच. त्यानंतर सरासरी प्राप्ती व सरासरी खर्च. हे बघा, बोर्डाला तुम्हाला 5 विचारण्यात येतात, 5 पैकी 3 तुम्हाला लिहायचे असतात. कोणताच शिक्षक हे 5 घ्या आणि ह्याच्यातूनच येतील असं म्हणत नाही. राईट, मी आता सपोज एवढे सगळे द्यायलो, ह्याच्या मागचं एक रिझन राहू शकते की बाजाराचे प्रकार जे आहेत ते तुम्ही व्यवस्थित अभ्यास केलं, भलेही फरक स्पष्ट करामध्ये नाही आलं, कुठं ना कुठं ऑब्जेक्टिव्ह मध्ये येऊ शकते, कुठं ना कुठं मोठ्या प्रश्नामध्ये येऊ शकते. याचं अभ्यास तुम्हाला, याचं तर आन्सर येईलच येईल, त्याचबरोबर दुसऱ्या प्रश्नाची सुद्धा तयारी ह्या प्रश्नामध्येच तुमची होऊन जाईल. त्याच्यानंतर आहे सरासरी प्राप्ती व सरासरी खर्च. बाजाराचे प्रकार जे आहेत, पूर्ण स्पर्धा आहे, मक्तेदारी आहे, मक्तेदारी युक्त आहे. राईट, ह्याच्यातले कोणतेही 2 बाजाराचे प्रकार येऊ शकतात फरक स्पष्ट करामध्ये. ओके, त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न नावाचा जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरवर GDP, NDP, NNP, NDP हे सर्व जे आहेत हे एकाच पेजवर साईडला एका पेजच्या अर्ध्या भागामध्येच आहेत. हे व्यवस्थित करा. कोणते कोणते? GDP, NDP, GNP आणि NNP. स्थूल देशांतर्गत उत्पादन, निव्वळ देशांतर्गत उत्पादन, एकूण राष्ट्रीय उत्पादन अँड निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. ओके, त्याच्यानंतर सर्वात आवडता चॅप्टर खूप साऱ्या जणांचा, जो की ऍट फर्स्ट थोडासा अवघड वाटतो बट थोडा अभ्यास केल्यानंतर सोपं जाईल, तो म्हणजे निर्देशांक. काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. लास्ट इयरचा निर्देशांक, 500चा निर्देशांक, सार्वजनिक वित्त व्यवहार, खाजगी वित्त व्यवहार, प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर, नाणे बाजार व भांडवल बाजार, अंतर्गत कर्ज व बाह्य कर्ज, हे एवढे महत्वाचे आहेत. काही बोनस टिप म्हणून मी तुम्हाला देतो. बँकांचे प्रकार, व्यापारी बँक असतील,
मध्यवर्ती बँक असेल, बँकेचे अनेक प्रकार आहेत, राईट. त्या प्रकारापैकी कोणतीही 2 प्रकारच्या बँकातला फरक तुम्हाला विचारण्यात येते. अंतर्गत व्यापार, आंतरराष्ट्रीय व्यापार, व्यवहार तोल व व्यापार तोल, मुदत ठेवी आणि आवर्ती ठेवी. हे 19 पैकी व्यवस्थित अभ्यास करा. 19 पैकी 5 येतात. या 5 पैकी 3 तुम्हाला कोणतेही लिहायचे आहेत, राईट. हे 19 जर केले तर गॅरंटीड तुमचे मोस्ट ऑफ ऑब्जेक्टिव्ह सुद्धा बरोबर येतील, राईट. आता व्हिडिओच्या समोरच्या पार्ट मध्ये सर असे काही प्रश्न आहेत का की हे एवढे प्रश्न केल्यानंतर फरक स्पष्ट करा, सकारण द्या किंवा बाकी सगळे ऑब्जेक्टिव्ह फक्त हे एवढे प्रश्न कव्हर केल्यानंतर होऊन जातील, आहेत अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न आहेत जे व्हिडिओच्या सर्वात शेवटी मी तुम्हाला सांगेन की म्हणजे हे जर एवढं सगळं केलं की तुमचे सर्वच ऑब्जेक्टिव्ह क्लिअर होऊन जातील. बघा आता नेक्स्ट प्रश्न आहे, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्या. कोणते कोणते आहेत व्यवस्थित नोट डाऊन करा, राईट. सर्वात पहिले चेक करा प्रश्न क्रमांक 1, ज्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आता हा जो प्रश्न आहे ह्याच्यामध्ये टोटल तुम्हाला 12 मार्कासाठी प्रश्न आहे. किंवा कधी 5 प्रश्न येतात, 5 पैकी 3 लिहायचे असतात, कधी कधी 6 येतात, त्यापैकी 3 लिहायचे असतात, डिपेंड अपॉन. बट 3 कंपल्सरी लिहायचे असतात, पर क्वेश्चन 4 मार्क्स साठी असतो. ओके, पहिला महत्वाचा प्रश्न आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्य. दुसरा प्रश्न आहे उपयोगितेचे प्रकार स्पष्ट करा. रूप उपयोगिता असेल, स्थळ उपयोगिता असेल, काळ उपयोगिता असेल, हे सर्व गोष्टी. उपयोगितेचे वैशिष्ट्य स्पष्ट करा. मागणी निर्धारक, एकतर एक्झाम मध्ये येते मागणीचे निर्धारक स्पष्ट करा किंवा मागणी निर्धारित करणारे घटक स्पष्ट करा, दोन्ही एकच आहेत, राईट. त्यानंतर मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार. नेक्स्ट आहे मागणीच्या लवचिकतेवर परिणाम करणारे घटक. एकूण खर्च व एकूण प्राप्ती या संकल्पना स्पष्ट करा. मक्तेदारीचे प्रकार सांगा, राईट. मक्तेदारीयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. निर्देशांकाचे महत्व स्पष्ट करा. राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. करेत्तर उत्पन्नाचे स्रोत स्पष्ट करा. अंदाजपत्रकाचे प्रकार स्पष्ट करा. आता ज्यांचं इकॉनॉमिक्सचा अभ्यास झालेला नाहीये, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी एक लिंक देतो तुमच्या सर्वांना. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर इकॉनॉमिक्सचे जेवढेही महत्वाचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत, प्रकरण क्रमांक 1 पासून शेवटच्या, ते सर्व तुम्हाला पाहता येतील. ज्याच्यामुळं ह्याच्यातल्या एखाद्या एक चॅप्टरचा तुमचा अभ्यास झाला नसेल, निर्देशांक, सो त्याचे टाकलेले व्हिडिओज तुम्हाला तिथे दिसतील. मक्तेदारीचा अभ्यास झाला नसेल, मक्तेदारीचे एखादा एक प्रश्न समजत नसेल, तर त्याचं उत्तर कसं लिहायचं काय नाही, ते सर्व गोष्टी तुम्हाला तिथं माहित होतात. ऑलराईट. त्याच्यानंतर काही बोनस क्वेश्चन्स जे तुम्ही स्क्रीनशॉट ह्याची काढू शकता. मी 1 मिनिटासाठी बाजूला सरकतोय. ओके, तुम्ही आता ह्याची स्क्रीनशॉट घेऊ शकता. बोनस क्वेश्चन्स आहेत, हे एक्झामला 101% विचारण्यात येतात. व्यापारी बँकेचे कार्य, विदेशी व्यापाराची भूमिका स्पष्ट करा, समग्रलक्षी अभ्यास विषय स्पष्ट करा. आणि हे काही बोनस क्वेश्चन्स आहेत. आता बोनस क्वेश्चन्स कोणासाठी की आपल्यातलेच काही काही मुलं अशी असतात की बाकीच्या विद्यार्थ्याच्या तुलनेत त्यांची अभ्यासाची गती थोडीशी जास्त असते. सर तुम्ही सांगितलेले 16च्या 16 मला येतात, अपार्ट फ्रॉम दॅट आणखी जर मला थोडस परफेक्ट करायचं असेल मग तुम्ही 17 ते 21 पर्यंत यू कॅन गो अहेड. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे महत्वाचे प्रश्न क्रमांक 4, जे की प्रश्न बघा कशा पद्धतीचा विचारण्यात येतो. खालील विधानांशी आपण सहमत आहात किंवा नाहीत ते सकारान स्पष्ट करा. 5 पैकी 3 विचारण्यात येतात, 4 मार्काला एक टोटल 12 मार्कासाठी. पहिला प्रश्न आहे, आता नीट लक्षात घ्या, प्रश्न तर मी तुम्हाला सांगायलो, ऑलराईट, अभ्यास तुम्ही करणार आहात, बट तुमच्यापैकी असे अनेक मुली जे व्हिडिओ आता पाहत आहेत, अभ्यास केलेलं, अभ्यासात हुशार आहेत, शिकवलेलं सर्व समजतं, बट सर माझं अक्षर खराब आहे, सर मला सगळे मुद्दे पाठ आहेत, बट अक्षरामुळे माझे मार्क्स कमी होत आहेत. मग अशा वेळेस आम्हाला काय सजेस्ट कराल? बघा, सर्वात पहिला युट्यूबला जायचं, पेपर प्रेझेंटेशन ऑफ इकॉनॉमिक्स बाय DA2 अकॅडमी. जेवढेही व्हिडिओ मी मागच्या 2 वर्षात टाकलेले असतील ते बघून घ्यायचे. लेटेस्ट यावर्षी सुद्धा मी व्हिडिओ टाकेन. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की अर्थशास्त्राचा पेपर बोर्डामध्ये कसं लिहिला जातो. ज्या मुलीला 100 पैकी 99 मार्क, 100 पैकी 98 मार्क पडलेला आहेत, त्यांनी बोर्डाचा मागच्या वर्षीचा पेपर कशा पद्धतीने लिहिला होता त्याचा व्हिडिओ युट्यूबला टाकलेला आहे.
तिथून बघू शकता. आता काही मुलांना येतो कंटाळ की सर व्हिडिओ कोण बघत बसा, आम्हाला डायरेक्ट पीडीएफ द्या. ज्या 100 रुपीजच्या कोर्स बद्दल मी तुम्हाला माहिती सांगितलं होतं, 12th कॉमर्स अँड आर्ट्स नोट्स एक्सपर्ट नावाचा कोर्स आहे, ज्याच्यामध्ये हे सर्व नॉट ओन्ली अर्थशास्त्र, ओसीचा पेपर कसं लिहायचा, राज्यशास्त्राचा पेपर कसं लिहायचा, इतिहासाचा कसं लिहायचा, मराठीचा, संस्कृतचा, पालीचा पेपर कसं लिहायचा, पाली भाषा एक भाषाचा पेपर आहे सेपरेट. ओके, नुसतं पाल म्हणजे थोडस हे फील होतात. ओके, या सर्व विषयांचा पेपर कसं लिहिला जातो, अकाउंटचा 100 पैकी 100 मार्काचा पेपर कसं लिहिला जातो, बोर्डाचा कॉपीज त्याचे जे असतात, म्हणजे ज्या मुलांना मागच्या वर्षी मार्क्स चांगले पडलेले आहेत बोर्डाकडून आम्ही त्यांची कॉपीज मागून घेता, त्याचा पीडीएफ सुद्धा त्या 100 रुपीजच्या कोर्स मध्ये आहे. तिथून घेऊन उद्या पेपर म्हणल्यानंतर आज किंवा एक दिवस अगोदर चेक करायचं की मागच्या वर्षीच्या मुलांनी मुलींनी कशा पेपर लिहिला होता, जेणेकरून त्यांना 99 100 पैकी 100 मार्क पडले. बस तीच मेथड फॉलो करायची आणि छापून टाकायचं. दॅट्स इट. ओके, बघा प्रश्न क्रमांक 1, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद आहे. प्रश्न क्रमांक 2, घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम गृहीतकांवर आधारलेला आहे. आता याच्यामध्ये काय लिहायचं आहे, या विधानाशी मी सहमत आहे आणि घटत्या सीमांत उपयोगिते सिद्धांताची काही गृहीतके लिहायचे. बस दॅट्स इट. दुसऱ्याच्या मध्ये काही करायचं नाहीये. त्यानंतर मागणी वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येतो, याचं कारण लिहा. एकच वेळेस येतो ना, 2 वेळेस कसं येईल. यस. नेक्स्ट प्रश्न आहे, मागणीच्या नियमाला कोणतेही अपवाद नाहीत. आता सरळ लिहायचं, या विधानाशी मी असहमत आहे, मागणीच्या नियमाचे अपवाद आहेत. राईट. व्यसन असेल, मागणीच्या नियमाचा अपवाद आहे. गिफेनचा विरोधाभास मागणीच्या नियमाचा अपवाद आहे. राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, किंमत हा मागणी निर्धारित करणारा एकमेव घटक आहे. नाही, किंमत हा मागणी निर्धारित करणारा एक प्रमुख घटक आहे. किंमत व्यतिरिक्त असे अनेक घटक आहेत जे मागणी निर्धारित केलेत. आता हा प्रश्न बघा. ओके, किंमत हा मागणी निर्धारित करणारा एकमेव घटक आहे, हा इथे तर आला. ह्याच्या अगोदर जे आपण प्रश्न बघितला होता त्याच्यामध्ये आपण इथे डिस्कस केला होता प्रश्न क्रमांक 14, मागणी निर्धारित करणारे घटक. बस हा प्रश्न जर केला तुम्ही, याचं तर उत्तर तुम्हाला येईलच येईल. राईट. बट ह्या प्रश्न केल्यामुळं जे सकारण स्पष्ट करामध्ये जो प्रश्न विचारलेला आहे तो सुद्धा तिथं तुमचं कव्हर होईल. म्हणजे जे मी प्रश्न द्यायलो, एक प्रश्न केला तो तर होईलच, पण त्याच्या समोरचा सुद्धा प्रश्न कव्हर होईल. ओके, नेक्स्ट आहे, श्रमाचा पुरवठा वक्र पाठीमागे वळणारा असतो. पुरवठ्याच्या नियमाला कोणतेही अपवाद नाहीत. नेक्स्ट प्रश्न आहे, पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेत वस्तूची किंमत ही मागणी व पुरवठ्याच्या संतुलनावर चालते. निर्देशकाला कोणत्याही मर्यादा नाहीत. निर्देशांक हा मूळ वर्षाशिवाय तयार करता येतो. त्याच्यानंतर आणखी 5 क्वेश्चन्स आहेत, 5 ते 6 क्वेश्चन्स आहेत. पहिला आहे त्यातला 11वा, राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना अनेक अडचणी येतात. बस इथे तुम्हाला काही तात्विक आणि काही व्यावहारिक अडचणी लिहून टाकायचे. मध्यवर्ती बँकेला बँकेची बँक असे म्हणतात किंवा मध्यवर्ती बँकेला शिखर बँक असे सुद्धा म्हणतात, आलटून पालटून येऊ शकतो. त्यानंतर व्यापारी बँका प्राथमिक ठेवीच्या आधारावर पतनिर्मिती करतात. विदेशी व्यापाराचे अनेक प्रकार आहेत. ऐच्छिक कार्य हे शासनाचे एकमेव कार्य आहे. नाही, ऐच्छिक कार्य व्यतिरिक्त सुद्धा कार्य आहेत. त्यानंतर व्यापार ही आर्थिक वृद्धीची गुरुकिल्ली आहे. हे 16 प्रश्न त्यांच्यासाठी आहेत जे आजपासून अभ्यासाला चालू करतील आणि पहिल्या स्टेज मध्ये डिसेंबरच्या अगोदर हे सर्व प्रश्न तुमचे कव्हर झाले पाहिजेत. तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल जानेवारी महिन्यात तर जानेवारी महिन्यामध्ये कंप्लीट करून टाका, बट हे 16 अगोदर करा. त्यातल्या त्यात तुमच्यापैकी काही टॉपर्स असतील, राईट, फर्स्ट सेकंड रँक वाले, सर वी ऑलरेडी कम्प्लीटेड दॅट क्वेश्चन्स. सो आमच्यासाठी काय आहेत का, यस, बोनस क्वेश्चन्स घ्या, स्क्रीनशॉट घ्या. 17 ते 20 पर्यंत हे एवढे व्यवस्थित करून टाकायचे आहेत. ऑलराईट, चलो ग्रेट. आता जाऊयात आपण पुढच्या क्वेश्चन्स कडे. लेट्स सी पुढचा क्वेश्चन्स कोणता असेल. ओके, नेक्स्ट आहे, खालील तक्त्याचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या. बघा आता 8 मार्क जे आहेत हे काइंड ऑफ फुगटचे 8 मार्क आहेत. ओके, प्रश्न 5व्या मध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, एक तक्त्याचे निरीक्षण, एक तुम्हाला तक्ता देतं त्याचं तुम्हाला व्यवस्थित निरीक्षण करून उत्तर द्यायचं असतं. दुसरा, आकृतीच्या आधारे विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे, आकृती दिलेली असते आणि प्रश्न द्यायचा असतात. तिसरा, कंपल्सरी एक पॅरेग्राफ देण्यात येतो, तुम्हाला एक उतारा देण्यात येतो, एक पेजच्या जवळपासचा, आणि मग ते उतारा वाचून तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. आणि हा जो पीडीएफ, हे जे मी मागे शो करायलो ना बघा, हा पीडीएफ, या पीडीएफ मध्ये
जेवढेही तक्ता आकृती दिलेले आहेत ह्यातूनच एक बोर्डाला कंपल्सरी मागच्या वर्षी पण आलं होतं, या वर्षी पण येणार आहे आणि पुढच्या वर्षी पण येणार आहे. ऑल राईट, मग हा PDF तुम्हाला 100 रुपीजच्या कोर्स मध्ये मिळून जाईल, तिथून तुम्ही घेऊ शकता. कारण याच्यामध्ये खूप सारे तक्ते आहेत. म्हणजे जवळपास बघा, आता हा जो तक्ता आहे हा उपयोगिता चॅप्टर मधला आहे. या तक्त्याचा अभ्यास करून तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची. ऑल राईट, त्याच्यानंतर हा जो प्रश्न आहे हा सुद्धा मागणीचे विश्लेषण मधला आहे, हा तिथूनच येईल. हे सगळे तुमच्या पुस्तक मध्ये सुद्धा आहेत, बट पुस्तकीच्या मागच्या साईडला उत्तरे नसतात. म्हणजे जिथं स्वाध्याय असतो ना तिथे उत्तरे नसतात, इथे तुम्हाला उत्तरासहित हा मिळून जाईल. ओके, डन. आता आपण जाऊयात नेक्स्ट प्रश्नाकडे. याच्यामध्ये निर्देशांकाचे सुद्धा सगळ्याचेच प्रश्न विथ क्वेश्चन्स विथ आन्सर. आता हे निर्देशांक आहे, मूल्य निर्देशांक काढा म्हणलेला आहे. ऑल राईट, सो आता इथं मूल्य निर्देशांक काढलेला आहे आणि त्याचं उत्तर सुद्धा असं एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने तुम्हाला PDF मध्ये दिलेलं आहे. आता जे बिग बुल बॅचचे आहेत त्यांना तर बिग बुल बॅच मध्ये रेग्युलर क्लास मध्ये चालू असताना आपण डिस्कस केला, शिकलातच. ओके, ज्यांनी बिग बुल बॅच जॉईन केलेली नाहीये, काही काही मुलं असे असतात की त्यांना बाहेर कोचिंग इन्स्टिट्यूट मध्ये जाणं वगैरे पॉसिबल नसते, तर त्या सर्वांसाठी आपल्या DA2 अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर बिग बुल बॅच चालते, जे की संध्याकाळी 6 ते 10 मध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लासेस वगैरे होत असतात. ऑल राईट, सो त्या बॅचेस मध्ये आपण हे ऑलरेडी डिस्कस केलं. आता नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 6. आता हा सर्वात महत्वाचा प्रश्न असतो, नीट लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 4, प्रश्न क्रमांक 5, प्रश्न क्रमांक 3, 2, 1. सर, ह्या सगळ्यांचा अभ्यास जर आम्हाला एकदाच करायचा असेल, मग आम्ही काय करायचं? सर्वात अगोदर हा व्हिडिओ झाल्यानंतर प्रश्न क्रमांक 6 मध्ये जेवढे मी प्रश्न सांगेन ते सगळेचे सगळे कव्हर करून टाका. प्रश्न क्रमांक 6 कव्हर केला, 5, 4, 3, 2, 1 ऑटोमॅटिकली कव्हर होऊन जातात. तुम्हाला त्या पहिल्या 5 प्रश्नासाठी एफर्ट घ्यायची गरज नाही, जर तुम्ही प्रश्न क्रमांक 6 मधले सगळेच्या सगळे प्रश्न करत असाल तर. आता याच्यातला पहिला प्रश्न कोणता आहे? घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचे ग्रहितके व अपवाद स्पष्ट करा. हा बोर्ड्स 2025 मध्ये आला होता 8 मार्कासाठी. या वर्षी सुद्धा येऊ शकतो, 4 मार्काच्या आसपास प्रश्नामध्ये कुठं ना कुठं विचारला जाऊ शकतो. आता या प्रश्नाचा आन्सर कुठं आहे? पेज नंबर 12 आणि 13. तुमची जी अर्थशास्त्राची पुस्तक आहे त्या पुस्तकात पेज नंबर 12 आणि 13 वर याचं उत्तर आहे. हे सर्व प्रश्न आपण बोर्ड्स 2026 साठी डिस्कस करत आहोत. ओके, त्याच्यानंतर पूर्ण स्पर्धा म्हणजे काय? पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये पेज क्रमांक 47 वर आहे. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच काय व राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या तात्विक अडचणी किंवा पद्धती स्पष्ट करा. एक तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजण्याच्या पद्धती विचारण्यात येतात किंवा अडचणी विचारण्यात येतात. दोन्ही पैकी एक ना एक क्वेश्चन कंपल्सरी येतो. ऑब्जेक्टिव्ह मध्ये सुद्धा येतो, प्रश्न क्रमांक 3, 4 मध्ये सुद्धा येतो. ह्याला परफेक्ट करून टाकायचं, अशा प्रश्नांना ठेवायचं नाही. कोणत्या पेज नंबरवर आहेत? पुस्तकात 64, 65 आणि 67 वर आहेत. त्याच्यानंतर सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे 2023 ला आला होता, 24 ला सुद्धा आला होता, 25 ला आला नाही, बट यावर्षी सुद्धा येऊ शकतो. प्रश्न आहे काय? सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे पेज क्रमांक 72. मागणीतील विचलन, मागणीतील बदल पेज नंबर 23 आणि 24. रिझर्व्ह बँकेची कार्य स्पष्ट करा 81-82. राष्ट्रीय उत्पन्नाचे वैशिष्ट्य पेज नंबर 61. त्यानंतर पुरवठा म्हणजे काय? पुरवठ्याच्या नियमाला असणारे गृहीतके व अपवाद स्पष्ट करा पेज नंबर 39-40. मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक पेज नंबर 33. पूर्ण स्पर्धा बाजार म्हणजे काय व पूर्ण स्पर्धा बाजारात वस्तूची किंमत निश्चिती कशी होते स्पष्ट करा 47-48. त्याच्यानंतर 4 बोनस क्वेश्चन्स घ्या, जे की कंपल्सरी तुम्हाला करायचं आहे. बोनसचा अर्थ असा नाही की आलं तर येतात असं नाही. बोनसचा अर्थ असा आहे की ते जर कव्हर झाले पहिले सांगितलेले 10 की ऑटोमॅटिक लगे ह्या 4 कडे यायचं. कोणत्या कोणत्या आहेत? मागणीचा नियम सांगून अपवादासह स्पष्ट करा. भारतातील नाणे बाजाराच्या समस्या व भूमिका स्पष्ट करा. मागणी निर्धारित करणारे घटक, निर्देशांक रचनेच्या पायऱ्या. 2022 ला आलेला प्रश्न आहे. निर्देशांक रचनेच्या पायऱ्या अनेकांचा कार्यक्रम केला होता, यावर्षी सुद्धा येऊ शकतो. ऑल राईट, हे झाले आपले अर्थशास्त्राचे सर्वच्या सर्व महत्वाचे प्रश्न
2026 साठी. याच्या अगोदर मॅडमनं ओसीचा व्हिडिओ टाकला होता, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की 2026 साठी ओसीचे महत्वाचे प्रश्न कोणते कोणते आहेत. इकॉनॉमिक्स आलेला आहे. व्हिडिओच्या कमेंट मध्ये सांगा की याच्यानंतर तुम्हाला कोणत्या विषयाचं महत्वाचं व्हिडिओ, कोणत्या विषयाच्या महत्वाच्या प्रश्नाचा व्हिडिओ पाहिजे, ज्याच्या विषयावर म्हणजे सगळ्यांनी समजा सांगितलं की बाबा एसपी एसपी एसपी, मग लगे नेक्स्ट व्हिडिओ एसपीचा आणेल. आर्ट्स वाले म्हणतील की सर इतिहासाचा आणा, भूगोलाचा आणा, राज्यशास्त्राचा आणा. ज्याच्या नावाचे सर्वात जास्तीत जास्त कमेंट येतील ते अगोदर मी घेईन आणि उद्याच्या उद्या लगेच त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ येऊन जाईल. ऑलराईट, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही जरी तुमचा डाऊट असेल युट्यूबच्या कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकता. तुम्हाला असं वाटत की सर मला युट्यूबला थोडंसं दुसरे कोणीतरी काहीतरी उलट सुलट बोलतील, मला लाज वाटते, ऍप्लिकेशन डाउनलोड करा, चॅट सेक्शन मध्ये तिथे विचारा, कारण तिथे केलेले जे गोष्टी असतात ते पब्लिकली तुम्हाला कोणाला दिसत नाही. डायरेक्ट तिथे केलेले मेसेज असतात ते ऍप्लिकेशनच्या चॅट सेक्शनला जातात आणि मग आपल्या क्लासेस थ्रू जे क्लासेसचा स्टाफ असेल, मी असेल, रुद्राणी मॅडम असेल, ते तुम्हाला तिथून रिप्लाय करतील. ऑलराईट, या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओज मध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DH2 अकॅडमी. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, अर्थशास्त्राचा पेपर मार्च महिन्यात आहे. ओके, हा व्हिडिओ पडलाय नोव्हेंबर महिन्यामध्ये. सो नियर अबाउट 3 महिने तुमच्या जवळ आहेत आणि हे सगळे प्रश्न कंप्लीट करण्यासाठी 1 महिना सफिशियंट आहे, पुरेसा आहे 1 महिना. ओके, आता त्यातल्या त्यात सर मी हा व्हिडिओ पेपरला 5 दिवस कमी असताना, पेपरला 4 दिवस कमी असताना किंवा पेपरला सर 15 दिवस कमी असताना बघायला, मग मी कसं करू? सरळ आपल्या युट्यूब चॅनलवर ये, तिथं सिरीज चालू असते, एक्झाम रिव्हिजन सिरीज, महा रिव्हिजन सिरीज असते, त्याचा टाइम टेबल बघ, कमेंट मध्ये विचार टाइम टेबल वगैरे. माझा नंबर लिहून घे 9175956699. या नंबरला मेसेज कर, लगेच टाइम टेबल तुला येईल आणि मग त्या वेळेनुसार महा रिव्हिजन सेशन जॉईन कर. आता महा रिव्हिजन मध्ये काय असतं, हे सगळे प्रश्न एका 1.5 तासाच्या टाइम मध्ये आपण कव्हर करून घेतो. त्याच्यानंतर हे जे सगळे प्रश्न दिसायलेत प्रश्न क्रमांक 5 मध्ये, हे सगळे प्रश्न जे आहेत हे 1 ते 1.5 तासाच्या पेपरला रोज एक एक प्रश्न, म्हणजे 5 तारखेला समजा पेपर जर 7 तारखेला पेपर असेल, मग 1 तारखेला पहिला प्रश्न, 2 तारखेला दुसरा प्रश्न, 3 तारखेला तिसरा प्रश्न. फक्त प्रश्नाचं उत्तर नाही, तुम्हाला समजून सांगून त्याचं उत्तर कसं लिहायचं काय नाही, हे रिव्हिजन सिरीज मध्ये असतात. राईट, आणि हे त्यांना उलट चांगल्या पद्धतीने समजते ज्यांनी वर्षभर ऑलरेडी अभ्यास केलेला आहे, त्यांना एकदम प्रॉपर पद्धतीने समजतात. ज्यांनी वर्षभर अभ्यास केलेला नाहीये त्यांना आता शेवटच्या क्षणी इथपर्यंत आलेला आहे नापास व्हायचा, मग त्यांना पास होण्यासाठी ते शेवटचे महा रिव्हिजन सेशन कामाला येतात. ऑलराईट, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओज मध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DH2 अकॅडमी. चला बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड.